Namaskar students. So let us see the further part, further topic of the quantum mechanics. Again, important concept that is called phase velocity. So what is phase velocity? Basically it is velocity we are talking about. And now because wave nature of a radiation, or rather even of a matter, so wave matter जसं रेडिएशन वेव आणि पार्टिकल you get in the both form, similar way also there is a wave nature also of a matter. So मुद्दा एवढाच आहे की especially wherever there is a wave, whatever the speed or velocity of these crust and troughs, इस्पेशली ही जी काय वेलॉसिटी आहे जी पुढे पुढे चाललेली आहे सो त्याला म्हणतात फेज वेलॉसिटी इन शॉर्ट. सो इन शॉर्ट फेज वेलॉसिटी म्हणजे स्पीड ऑफ अ क्रेस्ट और ट्रफ ऑफ अ वेव इंडिव्हिज्युअल. म्हणजे हा जो समजा क्रेस्ट आहे तर या क्रेस्टची वेलॉसिटी म्हणजे फेज वेलॉसिटी म्हणतात. मी पुढचा टॉपिकचा रेफरन्स घेतोय मुद्दामून. देर इज ऑल्सो कॉल्ड ग्रुप वेलॉसिटी. सो ग्रुप वेलॉसिटी म्हणजे ही जी वेव आहे, ही जी कंप्लीट वेव आहे, दिस इज ॲज अ ग्रुप आणि इट्स लाईक देर इज अ एन्व्हलप. हे जे अख्खंचे अख्खं पॅकेज आहे हे ज्या स्पीडने पुढे जातं आहे त्याला म्हणतात ग्रुप वेलॉसिटी. सो पॉईंट परत तोच की ग्रुप वेलॉसिटीचा आपण नंतर बघू. बट फेज वेलॉसिटी म्हणजे स्पीड ऑफ क्रेस्ट और ट्रफ इंडिव्हिज्युअली. सो हा जो पर्टिक्युलर क्रेस्ट जो आहे हा ज्या स्पीडने पुढे जातोय दॅट इज फेज वेलॉसिटी. सो यू कॅन स्टार्ट रायटिंग definition. Of course give the title phase velocity and the definition: speed with which a crest or trough of a wave travels is called the phase velocity of de Broglie waves, म्हणजेच matter waves. It is also called as wave velocity. So phase velocity म्हणजेच त्याला wave velocity पण म्हणतात. Okay, so that should be good enough as a definition. Now there are some of the important derivation. So basically we want to look for the formula for wave velocity, which we are going to denote it as u. So u equal to kiti. Yacha what is the formula for wave velocity, that is to be discussed. Just what effectively we will be doing is the starting point will be our well known formula for a wave, y equal to a sine omega t minus kx. You may remember this formula from my first lecture, very first lecture. So डी डिव्हिजनसाठीचा माझं 4th फ्लोअरवरती ज्या तो कुठला सेमिनार हॉल सारखा आहे तिथे माझं लेक्चर झालेलं आणि मला एचं एक्झॅक्ट आठवत नाही पहिलं लेक्चर कुठे झालेलं, पण पहिल्या लेक्चरमध्ये आय हॅव डिस्कस दिस. तुम्हाला आठवत असेल एक असं व्हील होतं आणि ते गोल फिरतंय आणि एका पर्टिक्युलर ही जी डिस्प्लेसमेंट आहे या डिस्प्लेसमेंटचा आपण बोलत होतो, हे आठवत असेल तुम्हाला. इट वॉज ऑन द स्लाइड. सो एनिवे, सो व्हॉट इज दिस इक्वेशन? दिस इज द इक्वेशन ऑफ द वेव. कुठलीही सायनोसॉइडल वेव असते, यू कॅन एक्सप्रेस दॅट वेव विथ दिस इक्वेशन. सो दॅट विल बी अवर स्टार्टिंग पॉईंट. ऑफकोर्स याच्यात ओमेगा काय, के काय आहे या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला झालेल्या आहेत, दॅट वी विल बी डिस्कसिंग. आणि पर्टिक्युलरली याच्यामधून जो एक्स आहे, एक्स इज व्हॉट? डिस्प्लेसमेंट. एक्स डिरेक्शनमध्ये हा एक्स आपण सेपरेट काढून जर त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला विथ रिस्पेक्ट टू टाईम, सो व्हॉट वी विल बी डुईंग इज यू इक्वल टू डी एक्स बाय डी टी. आणि त्या केसमध्ये आपल्याला हा एक्स बाहेर काढावा लागेल, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू टी आणि काही अरेंजमेंट करून तुम्हाला इफेक्टिवली राईट हँड साईड जो आहे दॅट गेट्स इव्हॉल्व्ड टू गेट द फॉर्म्युला फॉर दिस. ठीक आहे. सो दिस इज द क्रक्स. यू कॅन डायरेक्टली स्टार्ट रायटिंग. Write it down. We know
equation of motion, we know equation of motion of a plane wave of frequency frequency nu and wavelength lambda moving in x direction. हां, हे आपण जनरल त्याचा सेटअप करतो आहोत आणि मग त्या केसमध्ये हे इक्वेशन अप्लाइड आहे. सो काय आपण म्हणतोय, वी नो द इक्वेशन दॅट इज दिस. सो हे इक्वेशन लिहा पुढचं, y इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx. फाईन. वेअर ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी, तुम्हाला आठवत असेल दॅट वॉज 2 पाय न्यू अँड के ज्याला आपण वेव्ह व्हेक्टर पण म्हणतो 2 पाय बाय लॅम्बडा, दॅट इज ऑल्सो कॉल्ड प्रोपॅगेशन कॉन्स्टंट. वेअर दिस अँड दिस. फाईन, दॅट्स ओके. हे तुम्हाला लिहायचं आहे. हां, ओके, फाईन. आता फॉर वेव्ह व्हेलॉसिटी फेज रिमेन्स कॉन्स्टंट. सो जी काय फेज आहे ती आपण फिक्स ठेवतो आहोत. फेज म्हणजे हा पूर्ण, तुम्हाला आठवत असेल, याला आपण डेल्टा पण म्हणालो, याला ब्रॅकेट केला तरी चालेल. सो ही गोष्ट आपण कॉन्स्टंट न बदलणार आहे असं आपण आपल्याला गृहीत धरावं लागतंय, कारण इट हॅज कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट फेज. सो हे पुढचं वाक्य लिहा तुम्ही. फॉर वेव्ह वेलोसिटी फेज रिमेन्स कॉन्स्टंट and hence ओमेगा टी, हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट कॉन्स्टंट राहणार, इक्वल टू कॉन्स्टंट. ओके, सो हा कॉन्स्टंट राहतोय आणि तुम्ही हीच गोष्ट उलटी पण करू शकता. ओमेगा टी मायनस कॉन्स्टंट इक्वल टू के एक्स. बरोबर आहे का? हा काही नाही, के एक्स मी फक्त तिकडे नेला, कॉन्स्टंट तिकडे आणला आणि याच्यावरून आय कॅन जस्ट राईट एक्स इक्वल टू ओमेगा टी बाय के मायनस कॉन्स्टंट बाय के. हा मी जसं आधीच बोललेलो आहे, हा मला एक्स वेगळा काढायचा आहे, तो मी बाहेर घेतला आणि आता काय करणार मी, विथ रिस्पेक्ट टू टी याला डिफरन्शिएट करणार. ओके, सो ओके, नाव व्हेलॉसिटी, नाव हे लिहा तुम्ही. नाव व्हेलॉसिटी व्ही, नाही व्हेलॉसिटी त्याला आपण सी म्हणणार आहोत ना. व्हेलॉसिटी यू इक्वल टू डी एक्स बाय डी टी. बरोबर आहे? अँड दॅट इज जस्ट, याचा जर मी डेरिव्हेटिव्ह घेतला तो मी मुद्दा म्हणून ब्ल्यू कलरमध्ये लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी. सो तो सिम्पली असणार आहे ओमेगा बाय के, कारण हे सगळंच कॉन्स्टंट आहे. यातला विथ रिस्पेक्ट टू मी टी घेतो आहे, त्यामुळे इथे ओमेगा बाय के एवढाच तो उरणार आहे. फाईन, ओके. सो याच्यामध्ये ओमेगा आणि केच्या व्हॅल्यू तुमच्याकडे ऑलरेडी आहेत. सो यू कॅन यूज दोज व्हॅल्यूज, अँड इफ यू विल यूज दोज व्हॅल्यूज, सो बाय युझिंग values, you will be simply 2 pi nu into, हा मी वेगळ्या रंगात दाखवू का? हे गरज नाही आहे तशी. हा मी लिहितोय, हा राईट, इंटू हा जो आहे की. सो ऑफकोर्स हा उलटा होणार आहे. सो लॅम्बडा बाय 2 पाय. मी हा मुद्दा म्हणून ब्रॅकेट स्वरूपात दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चौथा कलर नाही आहे आपल्याकडे. सो ठीक आहे. सो हा फक्त उलटा झाला आहे, हा ब्रॅकेट इथे, हा ब्रॅकेट इथे. ओके, हे ऑलरेडी आपल्याकडे आहे. कॉल दिस सम इक्वेशन, वॉट एव्हर सम इक्वेशन, कॉल दिस इक्वेशन 1. ओके, नेक्स्ट पार्ट, राईट इट डाऊन. where nu is the frequency of the matter wave. Okay, next, but we know lambda is h by mv. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. हा व्ह्यू आहे, न्यू नाही आहे, याच्यात गोंधळ करू नका. and e इक्वल टू
एच न्यू इक्वल टू एम सी स्क्वेअर, हे बरोबर आहे का? इक्वल टू एच न्यू हे पण माहिती आहे, इक्वल टू एम सी स्क्वेअर हे पण माहिती आहे. आणि याच्यावरून आय कॅन जस्ट न्यू वेगळा काढून मला एम सी स्क्वेअर बाय एच मिळतो, राईट. इथपर्यंत मला काही प्रॉब्लेम नसावा. सो हा जो काय न्यू आहे, सो बेसिकली यूमध्ये हा जो काय यू आहे, या यूमध्ये हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट यातल्या मी बेसिकली काही व्हॅल्यू फक्त वेगळ्या काढत आहे. सो चालू आहे काय? हां, इट्स वर्किंग. ओके. सो बेसिकली यातला हा जो लॅमडा आहे, हा लॅमड्याची व्हॅल्यू मला एवढी मिळते आहे. मी परत याला लाल, आता अगेन माझ्याकडे कलर्स नाही आहेत, पण हा लॅमडाची व्हॅल्यू मला ही मिळाली आहे, न्यूची व्हॅल्यू मला ही मिळते आहे. याच्यात ऑब्वियसली हा 2π कॅन्सल होणार आहे, 2π गॉन, आणि दिस विल बी सिम्पली इक्वल टू न्यू इंटू लॅमडा, ज्याला आपण इक्वेशन 1 म्हणालो. आणि हा जो काय न्यू आहे, दॅट न्यू इज दिस, लॅमडा इज दिस. सो ही व्हॅल्यू फक्त युजिंग व्हॅल्यूज यू विल बी सिम्पली एम सी स्क्वेअर बाय एच इंटू एच बाय एम फी. So mm will be cancelled and hh will be cancelled and you get c square by v. So this is very important formula, that uv is equal to c square by v. So this is very very important formula, and that is nothing but a phase velocity. So माझ्याकडे ग्रीन कलर आहे, पण माझ्याकडे त्याची शाईन नाही आहे. सो हा जर संपला तर मला तो वापरता येत नाही. सो दिस इज बेसिकली वेव वेलॉसिटी. अँड जस्ट राईट इट डाऊन, एक लाईन, फॉर एनी पार्टिकल ॲज व्ही इज ऑलवेज लेस दॅन सी. सो दिस इज ऑलवेज लेस दॅन दिस, कारण अदर दॅन लाईट कुठलीच गोष्ट लाईटच्या स्पीडने जात नाही, असं बेसिक प्रिन्सिपल आहे फिजिक्सचं. सो दिस इज इट. दिस इज अबाउट द वेव वेलॉसिटी. आय होप हे सगळं प्रॉपरली विजिबल आहे. खूप कट टू कट मी करतोय, जरा प्रॉब्लेमच आहे. आणि ओके, आय होप नाव इट वॉन्ट बी अ प्रॉब्लेम. Okay, the next concept is group velocity. So त्याचा क्रक्स एवढाच आहे, जे मी मगाशी बोललो होतो, की वेव इज कन्सिडर्ड ॲज अ ग्रुप. सो वेव ही पुढे ग्रुपमध्ये चाललेली आहे, आणि ओव्हरऑल याला पॅकेट पण म्हणतात. या पॅकेटची काही जी व्हेलॉसिटी आहे, ज्याने ती पुढे चाललेली आहे, ती व्हेलॉसिटी म्हणजे ग्रुप व्हेलॉसिटी. अगेन याच्यात खूप डिटेल तुम्ही नाही जाणं जास्त योग्य आहे, कारण ही जसं मी म्हणालो की हा बराच ॲबस्ट्रॅक्ट सब्जेक्ट आहे, आणि याच्यात काही गोष्टी आपल्याला खूप चांगल्या व्हिज्युअल पण करता येणं शक्य नसतं. त्यामुळे, आणि ऑफकोर्स हा तुमचा मेन डोमेन पण नाही आहे, त्यामुळे यात फार नाही डिटेल तुम्ही पडणार तरी चालणार आहे. सो प्लीज जस्ट राईट डाऊन सम ऑफ द थिंग्स. राईट डाऊन डायरेक्टली हे लिहायला लागा. अ मटेरियल पार्टिकल कॅन बी रिप्रेझेंटेड by the group of waves, and velocity of wave group is called as group velocity. Next line, individual waves travel inside the group with their phase velocities, ब्रॅकेट मध्ये त्याला वेव व्हेलॉसिटी पण आपण म्हणतो. सो काय बेसिकली या पॅकेट मध्ये वेव ही याची जी स्वतःची ट्रफ आणि क्रेस्टची व्हेलॉसिटी आहे यांनी पुढे चालली आहे, पण ही वेव ॲज अ पॅकेट आहे. सो हे पॅकेटची व्हेलॉसिटी जी आहे दॅट कॅन बी डिफरंट दॅन इंडिव्हिज्युअली ट्रफ अँड क्रेस्ट व्हेलॉसिटी. एवढंच तुम्ही समजून घेणं इनफ आहे. ओके, नेक्स्ट लाईन. वेव ग्रुप has a high value of amplitude
near the vicinity of the particle and gets attenuated. Attenuated म्हणजे काय, कमी होणे. And gets attenuated near the vicinity of the, sorry, gets attenuated outside this region as in the figure. So मी जी मगाचपासून फिगर काढतो आहे, so it is something like this. ठीक आहे. सो बेसिकली पार्टिकलच्या लोकेशनच्या जसजसं तुम्ही दूर जाल तसतशा हिची ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत चाललेली आहे. दॅट इज इनफ. ओके, ॲज शोन. नेक्स्ट लाईन. Particle is somewhere in the wave packet and wave packet moves with velocity of the group velocity, ज्याला vg पण म्हणतात. ठीक आहे, ग्रुप वेलोसिटी vg. ठीक आहे. सम ऑफ द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन वी नीड टू डिराईव्ह राईट नाव. सो ज्याच्यासाठी परत सेम वेव्ह इक्वेशन जे आपल्याकडे आधी होतं, आपण जे मगाशी वापरलंय ते. सो कन्सिडर, आता आपण मल्टिपल वेव्हचा विचार करतोय, त्यामुळे देर हॅज टू बी सुपरपोजिशन. दोन वेव्ह आपण एकत्र करून याचा विचार करणार आहोत. सो ही डायरेक्टली लाईन तुम्ही लिहा. कन्सिडर two waves of equal amplitude small a, two waves of equal amplitude small a, a different angular frequencies omega 1 and omega 2, and propagation constants k1 and k2. ठीक आहे. सो आपण काय म्हणतो आता, दोन वेव्ज आहेत ज्यांचे ओमेगाज डिफरंट आहेत, त्यामुळे के पण डिफरंट आहेत, पण ॲम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे, सेम आहे दोन्हींच्या. इथून दॅट इज अवर स्टार्टिंग पॉईंट. सो या आपण ॲड करणार आहोत. सो व्हॉट वी विल बी डुईंग, y इक्वल टू y1 प्लस y2. सो सिम्पल तुम्ही हे करा की फक्त याच्यात व्हॅल्यू टाकतोय आपण, दिस प्लस दिस सिम्पली. सो याच्यात ना ऑब्वियसली तुम्ही ए इमिडिएटली बाहेर काढू शकता. साइन ओमेगा 1t मायनस k1x प्लस साइन ओमेगा t मायनस k2x. ही तुम्हाला इमिडिएटली गोष्ट मिळते आहे. ठीक आहे, यात काही प्रॉब्लेम तुम्हाला नसावा. ऑब्वियसली नेक्स्ट स्टेप कॅन बी और विल बी सिम्पली यूज ऑफ द फॉर्म्युला. सो जो तुम्हाला फॉर्म्युला ऑलरेडी माहिती आहे, साइन ए प्लस साइन बी, दॅट विल बी ट्वाइस ऑफ कॉस ए मायनस, सॉरी, ए प्लस बी बाय 2 कॉस ए मायनस बी बाय 2. तो जर सिम्पली तुम्ही अप्लाय केला तर मी मुद्दा म्हणून वेगळा कलर वापरतो की तुमच्या लक्षात येईल. आपण त्याच्यात प्रोसेस केलेली आहे. 2a कॉस ऑफ ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 बाय 2 to t minus k1 minus k2 into x by 2. And this whole thing there is a bracket. आणि ऑफकोर्स सेकंड ब्रॅकेट येईल, म्हणजे थोडं लांबणार आहे. दॅट शुड बी फाईन. साइन ऑफ ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 बाय 2 मायनस k1 प्लस k2 into t by 2. सो इट्स प्रेटी मच स्ट्रेट फॉरवर्ड. यात फक्त प्लस आणि मायनस जो फॉर्म्युला आहे त्याच्यावरून तुम्ही इझिली या गोष्ट तुम्हाला मिळते. आय होप हे कट नाही होते. जरी कट होत असेल, सो दिस इज व्हॉट वी गेट. सो याच्यामध्ये बेसिकली जी साईनची टर्म आहे, साईनची टर्म ही सो ओके, एक काम करा आता तुम्ही, ही जी गोष्ट आहे पुढचा पॉईंट,
बेसिकली वी विल बी कम्पेअरिंग विथ द बेसिक फॉर्म्युला. सो हे तुम्ही वाटलं तर लिहा. नाव कम्पेअरिंग विथ y इक्वल टू a sin ओमेगा t. हे बेसिक आपल्याकडचं इक्वेशन आहे. ठीक आहे. सो याचा सिंपल अर्थ काय होतोय, साइन ऑफ दिस ही फेज आहे, ही अख्खी फेज आहे, डेल्टा आहे. आणि हा जो कॅपिटल आहे ही साइन ऑफ दिस सोडून जे काय उरतं आहे ही सगळी ॲम्प्लिट्यूड आहे. हा पॉईंट कळतोय तुम्हाला, कम्पेअर करतोय आपण. सो हा मुद्दा म्हणून हा वेगळा आहे आणि साईनचा पार्ट वेगळा आहे. सो हा जो आहे दॅट विल बी दिस होल थिंग, दॅट विल बी दिस होल थिंग. किंवा अजून चांगलं असं करतो, साइन ऑफ दिस इज साइन ऑफ दिस. हे तुमच्या लक्षात येईल म्हणजे नक्की. राईट. अँड हेन्स इट इम्प्लाइज, write it down, the resultant wave has angular frequency omega 1 plus omega 2. omega 1 plus omega 2. इथे प्लस आहे, चुकला लिहिता. ऑफकोर्स हे प्लस मायनस तुम्ही साधा फॉर्म्युला जो आहे त्याच्यातनं करू शकता. सो ही जी काय आहे ही फ्रिक्वेन्सी आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. इफेक्टिवली तो रिझल्टंट वेव has angular frequency omega 1 plus omega 2 by 2 is angular frequency. Angular frequency. And amplitude is this whole thing. की twice a आणि हा ब्रॅकेट अख्खा omega 1 minus omega 2 by 2 into t minus k1 minus k2 by 2 into x. ठीक आहे. सो ही ॲम्प्लिट्यूड आहे, ही अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. आणि सो इफेक्टिवली व्ही जी, आता मी हा पार्ट वाटलं तर हा मी उडवून टाकतो, याचा काही विशेष उपयोग नाही आहे मला. सो आपल्याला जो व्ही आपण परत बोलतो आहोत, व्ही, सो दॅट व्ही आत्ता आणि आपण व्ही जीचं बोलत आहोत. दॅट व्ही जी विल बी बेसिकली ओमेगा 1 मायनस डी ओमेगा बाय डी टी, बेसिकली डी के, डी ओमेगा बाय डी के. सो दिस बाय के 1 मायनस के 2. सो amplitude of the wave group is modulated in both space and time. सो स्पेसमध्ये आणि टाईममध्ये दोन्ही याच्यामध्ये त्याच्यामध्ये मॉड्युलेट म्हणजे फरक पडणार आहे ॲम्प्लिट्यूडमध्ये. सो फाईन. सो डायरेक्टली तुम्ही नेक्स्ट लाईन घ्या. दस ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव ग्रुप इज मॉड्युलेटेड बोथ इन स्पेस अँड टाईम. बोथ इन स्पेस अँड टाईम. इथे सी, इथे टी आहे, इथे एक्स आहे, इथे टी आहे, इथे एक्स आहे, हा एक्स आहे, हा मी बरोबर लिहिला इथे. सो एक्स आहे, इथे टी आहे. सो that should be okay. Okay. ठीक आहे. सो फॉर्म्युला ऑफ व्ही जी इज ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवायडेड बाय के 1 मायनस के 2. हा डायरेक्टली तुम्हाला गिवन आहे, आत्ता तुम्ही असं धरा. बेसिकली इट इज ॲज आय एम सेइंग डी ओमेगा बाय डी के. सो व्ही जी इज डी ओमेगा बाय डी के. हे तुम्हाला डायरेक्टली आत्ता दिलेलं आहे. तुम्हाला इथपर्यंत जसं आपण फक्त इथपर्यंत या प्रोसेसमध्ये एवढंच केलं आहे. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ही असते आणि ॲम्प्लिट्यूड ही असते. व्ही जीचा फॉर्म्युला डायरेक्टली डी ओमेगा बाय डी के तुम्हाला दिलेला आहे, असं तुम्ही आता याच्यामध्ये तरी डायरेक्टली लिहायचं आहे. दॅट शुड बी इनफ. सो दिस अगेन फॉर्म्युला इज इम्पॉर्टंट. सो दॅट्स इट फॉर नाव. हे दिसतंय का? हां, दिसतं आहे.
Okay, fine. See you in the next lecture.